नमस्कार. लोकसत्ता लाईव्हमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. दलित अत्याचार विरोधी कायदा म्हणजेच ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये सुधारणा व्हावी ही मागणी सध्या जोर धरत आहे. पण मुळात हा कायदा काय आहे, त्यातील तरतुदी काय आहेत, त्याची नीट अंमलबजावणी होत आहे का, आणि समाजाचा या कायद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. त्यासाठी लोकसत्ताचे सहसंपादक आणि या कायद्याचे अभ्यासक मधु कांबळे सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून ही सर्व माहिती घेणार आहोत. सर्वात आधी मधु सर, मला हे विचारायचं आहे की हा जो ॲट्रॉसिटी ॲक्ट, हा जो कायदा आहे, तर त्याची नीट अंमलबजावणी होत आहे का? मुळामध्ये आपण सुरुवातीला जी प्रस्तावना केली, या कायद्याकडे नेमकं बघितलं जातं आहे कसं. पहिली गोष्ट अशी की हा कायदा मुळात निर्माण झाला का, किंवा ह्या कायद्याची निर्मिती का करावी अशी सरकारला वाटली. खरं म्हणजे हे कायद्यामध्ये घटनेमध्येच ही तरतूद आहे. मुळात भारतीय समाजव्यवस्था जी आपली आहे, ती समाजव्यवस्था ही वर्णाची, वेगवेगळ्या वर्णांची, हे समाजाची वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्थेमध्ये विभागणी केलेली आहे. आणि ही नुसती विभागणी नाही, तर एक जात ही दुसऱ्या जातीवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करते. आणि असा जो एक तळातला जो वर्ग आहे, जो ज्याला आपण अनुसूचित जाती किंवा दलित म्हणतो, दुसरा जो जंगल दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा जो आदिवासी समाज आहे, त्याला अनुसूचित जमाती म्हणतो. हे दोन वर्ग जे आहेत, हे दोन वर्ग ह्या समाजव्यवस्थेमधले अतिशय तळात दबलेले वर्ग आहेत. आणि त्या दबलेल्या वर्गाला संरक्षण देण्यासाठी खरं म्हणजे या ॲट्रॉसिटी कायद्याकडे बघताना आपण मानवी अधिकार आणि मानवी प्रतिष्ठा म्हणून बघितलं पाहिजे. आणि ती भारतीय राज्यघटनेमध्ये 19 तरतूद केलेली आहे. 17वं जे कलम आहे भारतीय राज्यघटनेतलं, आपल्या संविधानामधलं, तर त्या 17व्या कलमानुसार अस्पृश्यतेसारखी जी काही प्रथा आपल्या देशामध्ये होती, तर ती माणसांकडूनच एका समाजाकडून दुसऱ्या समाजाला हीन दर्जे देणारी वागणूक ही जी प्रथा होती, त्यांना स्पर्श न करणं, त्यांच्याशी कुठला व्यवहार न करणं, किंवा त्यांना समाजाच्या मुख्य सगळ्या विकासाच्या संधीपासून दूर ठेवणं, असा जो एक मोठा वर्ग होता, त्या वर्गात ती जी प्रथा होती अस्पृश्यतेची, किंवा आपल्या देशामध्ये अस्पृश्यता किंवा अन्य ज्या प्रथा आहेत की म्हणजे त्याच्या जन्मस्थानावरून किंवा त्याचा जन्म कुठे झालेला आहे, त्याचं राहणीमान कसं आहे, त्याचं तो लिंगभेद, म्हणजे या सगळ्या जातीवरून, धर्मावरून, जन्मावरून, लिंगावरून हे जे काही भेदभाव केले जातात, त्याला अस्पृश्यता किंवा अनटचेबिलिटी असं म्हटलं जातं. आणि घटनेच्या 17व्या कलमानुसार ही अनटचेबिलिटी किंवा ही अस्पृश्यता रद्द केलेली आहे. आणि कोणत्याही स्वरूपामध्ये त्याचं पालन केलं तर तो कायद्यानं गुन्हा ठरवलेला आहे. आणि त्याच्या संरक्षणासाठी 1955ला पहिल्यांदा नागरी संरक्षण कायदा करण्यात आला, तोही आज अस्तित्वात आहे. आणि त्याच्या पुढची टप्पा जो आहे की मगाशी म्हणालो तसं की या समाजव्यवस्थेमध्ये सगळ्यात तळातला जो वर्ग आहे, अनुसूचित जाती जमाती किंवा दलित आणि आदिवासी ज्याला म्हणतो, त्या समाजाला त्याच्यावरचे होणारे जातीय अत्याचार दुसऱ्या एका धनदांडग्या वर्गाकडून किंवा उच्चवर्णीयाकडून त्याच्यावर होणाऱ्या अत्याचारापासून त्याला संरक्षण देण्यासाठी ॲट्रॉसिटी हा कायदा 1951ला केला. सर, पण तुम्ही म्हणालात की मुळात कायदेशीर तरतूद ही आहे, पण आता इतके वर्ष झाले आणि विविध सरकार आपल्याकडे आली, पण हे जे अत्याचार आहेत, दलितांवरचे अत्याचार आहेत, हे थांबताना कुठे दिसत नाही आहेत. तर ह्याची अंमलबजावणी करताना सरकार किंवा पोलीस कुठे कमी पडते असं वाटतंय का, किंवा ते अंमलबजावणीमध्ये तिथे कुठे कमीपणा येतोय? खरं म्हणजे कोणताही कायदा इतका चांगल्या पद्धतीने केला जातो, कोणताही कायदा, आणि त्याची अंमलबजावणी जर नीट केली नाही तर त्या कायद्याचा जीवच म्हणजे निघून जातो. हाच प्रकार ॲट्रॉसिटीच्या कायद्याच्या संदर्भात पण झालेला आहे. ॲट्रॉसिटी कायदा खरं म्हणजे इतका चांगला कायदा आहे तो. आणि पहिल्यांदा मी म्हणालो तसं की मुळात सर्वच समाजांनी, खरं म्हणजे दलित किंवा आदिवासी हे आपलेच बांधव आहेत, आणि त्याच्यावरती अन्याय अत्याचार होऊ नयेत यासाठी हा कायदा केला आहे. तर त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुळामध्ये कायद्यामध्येच एक तरतूद अशी आहे की मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावर एक दक्षता समिती असते, आणि त्यानंतर जिल्हा स्तरावरची जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती असतात. याच्यामध्ये ज्याच्यावर अन्याय झालेला आहे की त्यांनी पोलीस स्टेशनला ताबडतोब त्याची तक्रार नोंदवून घेणं, आणि DYSP दर्जाच्या अधिकारी म्हणजे
बऱ्याचदा असं होतं की लोकल पोलीस ठाणं आणि लोकल त्यातले जे काही संबंध स्थानिक संबंध असतात त्याच्यातून कधी कधी अडचण होते की बाबा ह्या कायद्याची अंमलबजावणी कशी करायची. बऱ्याचदा स्थानिक एक राजकीय दबाव येतो. बरोबर. म्हणून या कायद्यामध्येच अशी तरतूद केलेली आहे की समजा एखाद्या खेडेगावात घटना घडली असेल आणि तालुक्याच्या स्तरावरती जी तक्रार नोंदवली असेल तर तो तालुका स्तरावरचा पोलीस अधिकारी त्याचा तपास करत नाही. बरोबर. त्याची ती तपासाची जबाबदारी DYSP कडे जाते, अधिक वरच्या अधिकाऱ्याकडे. म्हणजे तो निपक्षपातीपणे आणि निर्भयपणे त्यांनी तपास करावा. बरोबर बरोबर. परंतु बऱ्याचदा असं होतं की हे त्याला नाही म्हटलं तरी थोडं एक त्या पाठीमागचं राजकारण. बरोबर. आणि दुसरं म्हणजे अजून आपण सगळेच जण जातीय मानसिकतेतून बाहेर पडलो नाही, हा कायदा न राबवण्यापाठीमागची हे कारण आहे. बरोबर. पण आणखीन एक आता मागणी अशी जोर धरते, म्हणजे आपण म्हणतो की ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये सुधारणा व्हावी, तर त्याच्यामध्ये लोकांचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये OBC आणि बलुतेदारांनाही संरक्षण द्यावं, त्यांनाही याच्यामध्ये त्यांचाही अंतर्भाव करावा. तर ही मागणी तुम्हाला पटते का? म्हणजे ही मागणी योग्य आहे का? नाही, दोन गोष्टी याच्यात आहेत की आता जे काय आपले मराठा समाजाचे जे काय मोर्चे निघत आहेत बरोबर. त्या पार्श्वभूमीवर अट्रॉसिटी कायदा खरं रद्द करा अशी त्यांची मागणी आहे. बरोबर. परंतु एक वर्ग असा आहे की त्याच्यामधला सुद्धा किंवा याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. सुधारणा का झाली पाहिजे तर त्याचा गैरवापर होऊ नये. बरोबर. आणि हे कोणत्याही कायद्याचा गैरवापर हा 5-10% होतोच. बरोबर. एक उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर अतिशय चांगला केंद्र सरकारनं जो कायदा केला ज्याला आपण माहिती अधिकाराचा कायदा म्हणतो, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट. बरोबर. RTI. हां. परंतु शासनामधलेच काही अधिकारी त्याचा अपप्रचार असा करतात की RTIच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग करतात. ओके. वास्तविक पाहता की जो अधिकारी स्वच्छ आहे, ज्याने कुठलाही तो भ्रष्टाचार करत नाही, लाचलुचपत घेत नाही आहे, कामामध्ये चोख आहे, सरकारकडून मिळणाऱ्या पगाराचं तो इमानइतबारे काम करतो, अशा माणसाला त्याच्याबद्दलचा वाईट वाटायचं किंवा धाक असायचं काही कारणच नाही, भीती वाटण्याचं काही कारण नाही आहे. परंतु जे लोक अशा व्यवहारामध्ये गैरव्यवहाराने गुंतलेले असतात त्यांना त्या कायद्याचा धाक वाटून ते मग या कायद्याचा वापर करणारे जे नागरिक असतात किंवा कार्यकर्ते असतात त्यांच्या विरुद्ध ते ब्लॅकमेलिंग करतात असा आरोप करतात. तशाच प्रकारे खरं म्हणजे ह्या कायद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा जर अत्याचार झालेच नाही तर त्याचा गैरवापर होण्याचा काही प्रश्नच येत नाही ना. पण काही प्रमाणामध्ये त्याचा राजकारणासाठी होतो ही वस्तुस्थिती आहे. बरोबर. दुसरा तुम्ही मुद्दा सांगितला की OBC आणि बलुतेदार. खरं म्हणजे जो वास्तविक पाहता ह्या कायद्याची खरंच व्याप्ती वाढवायला पाहिजे. जो दबलेला आहे, जो शोषित आहे, कोणकोणत्या प्रकारे म्हणजे सामाजिक स्तरामध्ये किंवा जाती व्यवस्थेतून त्याचं ज्या वर्गाचं शोषण होतं किंबहुना महिलांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करावा अशी मागणी होत असेल तर त्याचं स्वागत करायला हरकत. पण आता आणखीन एक म्हणजे तुम्ही आता राजकारणाचा विषय काढला तर शरद पवार असं म्हणत होते की म्हणालेत की स्थानिक नेतृत्वाकडून याचा गैरवापर होतोय किंवा रामदास आठवलेंनी पण असं म्हटलं होतं की मराठा समाजाकडूनच ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होतोय. तर ही फक्त राजकीय विधानं मानायची की खरंच अशा पद्धतीच्या घटना घडतायत असं दिसतंय? नाही, हे विधानं राजकीयच आहेत, परंतु आत्ताच्या पार्श्वभूमीवर केलेली जी विधान असल्यामुळं त्याची दखल घेणं आवश्यक आहे. परंतु हे जर असं होत असेल म्हणजे राजकीय तर ते चुकीचं आहे. आणि राजकीय किंवा स्थानिक लोकांच्याकडून आपापले काय राजकीय हिशेब पूर्ण करण्यासाठी परंतु हा किती वापर होऊ शकतो. मग तुम्ही आता उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही आता खैरलांजीचा कोणत्या ह्याच्यामध्ये बसवणार तुम्ही, किंवा खर्डामध्ये नितीन आगेचा जो खून झाला ते कसं बसवणार, किंवा त्या सोनई गावामध्ये 3 मेहतर समाजाच्या मुलांना मारलं त्याचं तुम्ही कशात बसवणार. आता उन्हामध्ये जे प्रकरण घडलं की त्या दलित 4-5 तरुणांना मारहाण झाली, त्याच्यावरून देश आज सगळा उभा राहिलेला आहे. ते कशाचं म्हणजे ते सगळं राजकारण म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये आपण 5 ते 10% गैरवापर होतो ही वस्तुस्थिती आहे. आणि तो ॲट्रॉसिटी कायद्याचा नव्हे तर सर्वच कायद्याचा होतो. म्हणून तो कायदा रद्द करावा ही मागणी चुकीची. अशी मागणी राज ठाकरेंनी पण केली होती की हा कायदाच रद्द करावा जर त्याचा गैरवापर होत असेल तर. पण गैरवापर होत असेल तर कायदा रद्द करावा. माझं म्हणणं असं आहे की मगाशी सुरुवातीला मी म्हणालो त्याप्रमाणे मुळात ह्या सामाजिक समाजातल्या ही समाज व्यवस्थेतून जी विषमतामूलक समाज व्यवस्था आहे
किंवा अत्याचारमूलक समाजव्यवस्था आहे त्याच्यातून हा कायदा जन्माला आलेला आहे. बरोबर. ती व्यवस्था संपवली तर कायदा अस्तित्वात ठेवण्याचं काही कारणच नाही. बरोबर बरोबर. म्हणजे राज ठाकरे किंवा ज्यांना कुणाला हा अट्रॉसिटी कायदा जाचक वाटतोय त्यांनी जाती व्यवस्था संपवण्यासाठी पुढाकार घ्यावा. आपोआप तो अट्रॉसिटी कायदा संपुष्टात येईल. बरोबर बरोबर. पण मग त्या पार्श्वभूमीवर हे जे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे मोर्चे निघतात किंवा त्यांची अशी मागणी आहे त्यामध्ये सुधारणा करावी, तर त्याचा कितपत परिणाम होईल आणि त्याच्यामध्ये केंद्राची आणि राज्याची भूमिका कशा पद्धतीची असावी किंवा असेल? म्हणजे कारण की एखाद्या कायद्यामध्ये बदल करायचा असेल तर तो केंद्राच्या अखत्यारीत येतो आणि म्हणजे ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये पण बदल करायचा असेल किंवा तो रद्द करायचा असेल तर ते केंद्राच्या अखत्यारीत जाईल. तर त्या पार्श्वभूमीवर याच्याकडे कसं बघता येईल? एक बरोबर आहे तुमचा मुद्दा की एक म्हणजे हा अट्रॉसिटी ॲक्ट हा पार्लमेंटने केलेला ॲक्ट आहे. तो कायदा पार्लमेंटने केलेला आहे. त्यामुळे त्याच्यात सुधारणा जी काय करायची असेल किंवा तो रद्द करायचा असेल तर तो पार्लमेंटला किंवा संसदेला अधिकार आहे. आणि आता 1 जानेवारी 2016ला त्या कायद्यामध्ये आणखीन काही सुधारणा केलेली आहे. त्याच्यामध्ये राजकीय गोष्टी नव्हत्या काय. राजकीय गोष्टी म्हणजे कसं की ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये हे पण कव्हर केलं आहे त्यांनी की आदिवासी किंवा दलित समाजाला विशिष्ट उमेदवाराला मतदान करायला लावणं. ओके. किंवा त्याचं काही पदं कॉन्स्टिट्युशनल पदं असतील तर त्या पदाबद्दल अवमानकारक उद्गार काढणं. समजा कुणी महापौर झाला असेल, कुणी सभापती झाला असेल तर त्या पदाला सुद्धा तो त्या पदावर बसलाय म्हणून त्या पदाबद्दल सुद्धा अपमानकारक उद्गार काढणं किंवा त्याची मानहानी होईल. राजकीय मानहानी, राजकीय व्यवस्थेमध्ये होणाऱ्या मानहानीला पायबंद घालण्याची सुद्धा या तरतूद कायद्यात केलेला हा एक भाग झाला. दुसरा अट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होतोय 5-10% ही वस्तुस्थिती आहे आणि गैरवापर करण्याला शिक्षा झाली पाहिजे आणि त्यासाठी त्या कायद्यात सुधारणा करणं, तो कायदा रद्द करू नये पण गैरवापर करण्याला शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची तरतूद करण्यासाठी या कायद्यात सुधारणा करावी आणि हे आजच्या याला घडीला आवश्यक आहे. परंतु त्याचबरोबर माझं म्हणणं असं आहे की या कायद्याचं अस्तित्वच भविष्य काळामध्ये याचं असू नये. कारण अत्याचार संपवायला पाहिजेत आणि त्या जाती अत्याचार संपवायला पाहिजेत. जसं पार्लमेंटनं की अट्रॉसिटी कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घ्यावा आणि त्याचबरोबर या देशातली जाती व्यवस्था निर्मूलनाचाही कायदा पार्लमेंटनं करावा की जेणेकरून पुढच्या 5-10 वर्षात, 20 वर्षात, 50 वर्षात अट्रॉसिटी कायद्याची गरजच भासणार नाही. येस, धन्यवाद मधु सर. मला वाटतं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की जर आपल्याकडे जाती व्यवस्था किंवा एका समाजाकडून दुसऱ्या समाजावर होणारे अत्याचार थांबले तर आपल्याला अशा कायद्यांची आवश्यकताच लागणार नाही आणि त्यासाठी त्यामध्ये सुधारणा करून लवकरात लवकर आपण ही समाजव्यवस्था कशी एका स्तराला आणू यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.